भाजप प्रवक्त्या बनल्या न्यायाधीश असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं। आरती साठेंच्या नियुक्तीवरून हा वाद निर्माण झालाय। न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार सुरू असल्याचं सुद्धा यावेळी टीका होते। अशा न्यायाधीशांकडून आम्हाला न्याय मिळेल का असा थेट सवाल आमदार रोहित पवार यांनी केला। साठेंच्या नियुक्तीमुळे लोकांच्या मनात शंका निर्माण होते असा प्रश्न सुद्धा असा आरोप यावेळी आमदार रोहित पवार यांनी केला। कुठेतरी कोलोजियमला हे माहीत नव्हतं की त्या भाजपच्या एका पक्षाच्या स्पोक्सपर्सन आहे। अनेक वेळा आक्रमक पद्धतीने त्यांनी एका पक्षाची बाजू घेतलेली आहे। तर आम्हाला सुप्रीम कोर्टचे जे सीजे आहेत त्यांना विनंती करायची आहे की आपण एकदा परत आरती साठे यांची जज म्हणून जी काही नियुक्ती करण्याचा प्रस्ताव तुम्ही केंद्र सरकारला पाठवलेला आहे तो थांबवावा। आरती साठेंच्या विरोधात नाहीतर त्यांच्या क्षमतेवर कुठेही आम्ही प्रश्नचिन्ह घेत नाही। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार प्रसिद्धीसाठी वाटेल ते आरोप करायला लागलेत। त्यांनी एक ट्विट केलं की आरती साठे भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या असताना न्यायाधीश झाल्यात। खरं तर रोहित पवार यांनी सार्वजनिक जीवनामध्ये आरोप करताना थोडीशी माहिती घेतली पाहिजे आणि माहिती घेऊनच आरोप केले पाहिजे। खरं तर आरती साठे यांनी 6 जानेवारी 2024 लाच भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला, प्राथमिक सदस्य पदाचा देखील राजीनामा दिला। तरीही खोट्या हव्यासापोटी रोहित पवार अशा पद्धतीचे आरोप केलेत। भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये त्या पक्षाचे जे प्रवक्ते राहिलेले आहेत, ज्याने भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या भूमिका चुकीच्या भूमिकांनाही समर्थन दिलं आहे, अशी व्यक्ती ती कोणी असेल तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारं आहे। मी मुंबई हायकोर्टामध्ये भाजपाशी संबंधित 5 न्यायमूर्ती आहेत, जे कधी संघ परिवाराच्या शाखेत जात होते, ज्यांचं कुटुंब संघ परिवारामध्ये आहे, असे 5 ते 6 न्यायमूर्ती आहेत।